माझ्यासोबत डॉक्टर ज्योती विनायक मेटे आहेत. ताई, कसा प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद आहे? आजचा चौथा दिवस आहे. आम्ही प्रचाराची सुरुवातच श्री क्षेत्र नारायणगडावर नारळ वाढवून केलेली आहे. नगद नारायण महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि त्या दिवशी मला असं वाटतं की बीडच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती अशी ती आमची प्रचाराची जी सुरुवात झालेली आहे ती जी अनेक किलोमीटर त्या वाहनांच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसंग्रामवर प्रेम करणाऱ्या लोकनेते विनायकराव मेटे साहेबांवर प्रेम करणाऱ्या अनेकांनी स्वयंस्फूर्तीने त्यामध्ये भाग घेतला. म्हणजे सुरुवात केली त्यानंतर ते समारोप होईपर्यंत त्या रॅलीला एक भव्य दिव्य स्वरूप आलं होतं. म्हणजे याचाच अर्थ सर्वसामान्यांच्या जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून माझ्याकडे पाहिलं जात आहे. मात्र सध्या बीडच्या निवडणूक रिंगणामध्ये चौरंगी लढत होताना दिसते. दोन क्षीरसागर आहेत, त्यापैकी तुम्हाला कोण आव्हानात्मक वाटतं? तुमचा लढा कोणासोबत असेल? क्षीरसागर मुळात शर्यतीमध्ये आहेत हेच मी म्हणेन की फार चांगलं आहे. कारण ज्या बीडकरांनी क्षीरसागरांची सत्ता अनुभवलेली आहे त्यांनी आता परत एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणं हे फार चांगली गोष्ट आहे. ती यासाठी की सर्वसामान्य जनतेलाही आता त्यांना जाब विचारता येणार आहे. किंबहुना मी म्हणेन की त्यांना जाब विचारलाच पाहिजे. गेली अनेक वर्ष म्हणजे आपण पाहताय की क्षीरसागरांची तिसरी पिढी आता सत्तेत येऊ पाहते आहे. एक ऑलरेडी आलेले आहेत आणि ते आता येऊ पाहत आहेत. तर हे जेव्हा सत्तेमध्ये येऊ पाहत आहेत, तेव्हा यांनी मागची काही वर्ष, काही दशकं मी तर म्हणेन की वर्षही नाही, गेली काही दशकं यांच्याकडे सत्तेचा ताम्रपट असतानाही मतदारसंघासाठी काय केलेलं आहे, याची त्यांनी आता अ, एक लिस्ट केली पाहिजे. जसं मी मागेही बोलले होते की ग्रामीण भागातील असेल अगर शहरी भागातील असेल सत्ता केंद्र याच कुटुंबाभोवती फिरलेली आहेत. मग ती पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, अगर नगर परिषद असेल. ग्रामीण भागात कुठल्याही सोयी सुविधा नाहीत, सिंचनाची सुविधा नाही, दळणवळणाच्या सुविधा नाहीत, रस्ते नाहीत, रस्ते नाहीत. परिणामी अनेक वस्त्या, अनेक लोक या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. म्हणजे आपण भाळवणीकडचा जर परिसर घेतला तर तिथे दूध दुभतं मोठ्या प्रमाणावर आहे. त्या लोकांना जर शहरामध्ये आणून त्यांचा व्यवसाय करायचा असेल तर तिथे रस्ते नाहीत. आपण ह्या नाळवंडीच्या रस्त्याची गेले कित्येक महिने चर्चा करतो आहोत. ती दुरावस्था कुणाची? म्हणजे हा रस्ता कुठल्या विभागाकडे आहे, त्याचं पालकत्व कुणाकडे, तो रस्ता करणार कोण? इथपासनं जर सुरुवात असेल तर मग गेली अनेक वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती ह्या क्षीरसागर कुटुंबांनी काय केलं जनतेसाठी? मात्र यामध्ये जयदत्त क्षीरसागरांनी माघार घेतली. तुम्ही कसं बघता त्यांच्या माघार घेण्याकडे? आता ते त्या कुटुंबातील ज्येष्ठ आहेत. त्यांनी माघार घेतली आहे, तर त्यांचं काय कारण आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. पण एक क्षीरसागर स्वतःहून या स्पर्धेच्या रिंगणातून बाहेर पडले, ही चांगलीच गोष्ट झाली. मला असं वाटतं की ते ज्येष्ठ आहेत आणि त्यांनी त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखून घेऊन ते रिंगणातनं बाहेर पडले, हे फार चांगलं झालेलं आहे. अ, एकीकडे जर बघितलं तर जरांगे पाटलांचे आता दौरे सुरू आहेत. मगाशी तुम्ही काही दिवसापूर्वी म्हणाला होतात की जरांगे पाटील आणि मेटे कुटुंब एक वेगळं वलय आमचं आहे. जरांगे पाटलांकडनं काही अपेक्षा असं असेल? ते मुळामध्ये जरांगे पाटील आणि मेटे साहेबांची ही शिवसंग्राम संघटना जी त्यांच्या पश्चात आम्ही चालवतो, यांचं ध्येय एकच आहे. त्यांनी एका समान उद्दिष्टासाठी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मी म्हणेन की समविचारी आणि सहविचारी असे दोन्ही आम्ही आहोत आणि त्या अर्थाने आम्ही एक कुटुंब आहोत. म्हणजे जातीसाठी लढणारा एक लोकनेता आणि त्यांच्या निधनापश्चात ही चळवळ पुढे नेणारा एक लोकनेता असं आपल्याला ह्या समीकरणाकडे पाहावं लागेल. एखादी सभा वगैरे लावताय, आयोजन केलंय सभेचं, काही बोलणं वगैरे झाले पाटलांशी? ते आपण बघितलं असेल की मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेमध्ये उमेदवार द्यायचे नाहीत असं ठरवल्यानंतर त्यांची ती एका टप्प्यापर्यंत त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे ही त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट झालेली असल्यामुळे त्यांची सभा लावण्याबाबत किंवा अन्य काही करण्याबाबत जो आहे तो त्यांचा त्या पुढचा निर्णय येईपर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये काही करता येणार नाही. परंतु एक बाब नक्कीच आहे की आम्ही लढणार आहोत ही बाब स्पष्ट केल्यानंतर आम्ही आमची उमेदवारी दाखल केलेली आहे. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा केलेली आहे. अतिशय सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे. आणि मी वारंवार आपल्याला हेच सांगते आहे की एका मुद्द्यावरती लढणाऱ्या ह्या दोन समविचारी, सहविचारी लौकिक अर्थाने जरी संघटना असल्या तरी खऱ्या अर्थाने, व्यापक अर्थाने आम्ही एक कुटुंबच आहोत. शिवसंग्रामचं वलय महाराष्ट्रात मोठं आहे.
सध्या तुम्ही स्वतः इथून उमेदवारी लढताय. मात्र महाराष्ट्रामध्ये तुमचा कौल कोणाच्या बाजूला असेल? नाही, महाराष्ट्रामध्ये आमचा कौल आता याच्यामध्ये आम्ही ज्या मुद्द्यांवरती आजपर्यंत लढलो, झगडलो आणि इथून पुढेही आम्ही लढणार, झगडणार आहोत. त्या मुद्द्यांवरती किमान सहमती जे दाखवतील त्यांच्याकडे आमचा तो कल असणार आहे. नक्कीच ज्या मुद्द्याकडे ज्यांनी सहमती दाखवतील त्याकडे आमचा कल असेल, असंही डॉक्टर ज्योती विनायक मेटे बोलताना सांगतात. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.